तर काय मागवलं? नॅचरल मासे कपल. आता युनिव्हर्सिटी मध्ये यावं आम्ही आयलो परीनला कपडे द्यावाला आणि हे 2027 लक्षण ठेवता कारण की लास्ट टाइम आमची जाम पंचायत होईलेली एका पण लक्षण ठेवायचं नाही तर मग हे होतं काय बोलतात ते लक्षण नाही ठेवलं ना 2027 गाडी आहे पार्किंग केलंय आता मग सगळ्याकडे गाडी बघित शोधून दमतू म्हणून आता फोटो केरलाय ना सरळ समजलं सरळ फोटो काढायचा. चला ते युनिव्हर्सिटी मध्ये गेलो बघताव काय आहे ते परीनला काय असं कपडे घ्यावं ते बघताव. परीन काय सुपरमॅन म्हणतस का काय? हे बघ खतरनाक केले. चला आले चला तुम्ही नाही खात ना? मी थोडासा खाल्लं. त्याला काय पाहिजे? मसाला डोसा 150. काय नाही बस एक मसाला डोसा तुला. बर्गर ये मॅगडी मधून काय नको. शालांची पोरकांची ओळखीच आहे तुझे मग तिला हाक बीक मारायचा ना. तुमचे वर्ग नाही का तिला नाव हाक मारायचं तिला आता दिसलं हाक मार तिला. वरीन बघायचा बघतोस वरीन तेच शाईन ते जेवणाला मस्तपैकी घराची पहिले जामू दाखवला आपला गपचूप डाळ भात वाटाण्याची भाजी आता भाऊ औषध पैसा लागतो. तर काय मागवलं? नॅचरल मासे कपल. बाबा हे ना थोडंसं खा. बुक्कड माणूस बुक्कड बघ पोटाचा एवढा थंड आणलंय 80 रुपये. बाबा कुठले? आपली गाडी कुठे आहे? ही फ्रॉन्स आहे. अरे ब्लॅक वाले फ्रॉन्स आले. काय आई कुठे गेली? आई आपल्याला सुट्टी चल आता आपण यायला शोधतो किती तर यायची मी आम्ही तुम्हाला शोधतो. तू तक्रार आहे तू चल ते आई ताई आहे ना आपण आहे शोधतो आईला. अरे आम्ही तुला शोधतो ताई. गाड्या बघायला गेलस. हा मग ब्लॅक भारी वाटतंय ना? नाही म्हणत ब्लॅक आपलीच भारी वाटते. काय 6 ॲप 6 चल कपडा बदल चल 6 पॅक बघते ते शर्ट घेतेच घेतला असता खाली तुला मी आधी एकटाच दिवस नाही काही घालायचं काही. गेल्या वर्षीचा सगळं तसंच कपडा चल टाइमपास करेल बटन बिटण्याला व्यवस्थित दिसते. चल
बरोबर व्हायला पाहिजे आता. काय झुकेंगा नाही. दे घडले याच्यावर मस्त पॅन्ट वर मस्त वाटलं शर्ट व्हाईट वाला. नाही बरोबर आहे. उडी आहे. दाखव जा. जायला दाखवते. उडी कर खालती. तू उडी नको लावू. अरे उडी नको लावू. उडी खालती कर. जायला दाखव जा. तो काढी जा नंतर जा. यो व्हाईट वाला फिक्स आता आपला. यो एक झावाचा ते टी शर्ट बघ. टी शर्ट पण मस्त वाटतंय बघू. हा टी शर्ट पण मस्त वाटतंय. जा हायला दाखवून जा. एक टी शर्ट फिक्स. ही पण भारी वाटते. बरी हायला दाखव जा. एक झो हे पण मस्त वाटते बघू. मस्त वाटते उलट. पकड तुझा कपडात ना. पकडे चल पर्यंत पकडा. दिशंग मी सरळ ठेवील. दिशंग पकड तुझा कपडात. तुम्ही पकडायचा. मग मी खालती ठेवते. नाही जाणार कपडा. घेचल पर्यंत नको टाइमपास करू. नाही ठेव आता. कैसा पकड. नाही नाही झपाटलेला. बघी वैतागल्यान पर्यंत शॉपिंग करून जास्त टाइम नाही लागत. तुम्हाला टाइम लागतो पर्यंतच होईल. आता मी चाललो चेक करायला त्याचा कपडा. नंबर मॅक्स मधून पर्यंत शॉपिंग करून होईल. शॉपिंग केलंय आपण. बघू कधी गेलं पर्यंत पाणी पिवायला गेलंय. आता मिनी घरणायचं थोडं. चल चल. हे स्टोरी बुक काय असेल. अरे बाबा बाबा आहे साईड वेस्ट ला. शोध आता दिवसभर. संध्याकाळी येतो तुला न्यायला रात्री. बाबा ऐसा शोधते जसं काय बाबाला समजल. 695 700 रुपयाची. दाखव बुक. बुक दाखव. लांबूनच दाखव. बघ ही तुला जाऊ आम्ही. दुसरी अजून त्यांची जगन्नाथपुरीची पण आहे. अरे सगळे आहेत ना पेजवर पैसे घेतले ते. समजला का बस. पेज बघ कधी भर येते म्हणून. हनुमानाची पण आहे. पडींचं आवडतं दुकान ना परू. आवडली. संपल्यावर हनुमानची जवळ काय परत काय काय कृष्ण का हनुमान. ते संपल्यावर हनुमानची. हनुमानची प्राइस काय बघू. कवरीच आहे. रामायणात असेल तो बाबा. कवरीच आहे रे बाबा. कुठली घेतस परू. प्राइस काय आहे कृष्णाची बुकची. 700 रुपयाची बुक आहे. बुक घेतली. आता खुश का. खुश का. तर टाका बॅगीन ते. कुठे बाबा. तो डॉक्टर आहे पण येतो. पण प्राइस पण त्याही बरोबर तेवढी लावले हो. मग कपडे खास आहेत. प्राइस तैसे आहे. काय आता घेतल्या गायडू
इनॉर्पिड मधून आयलू. परीनला घेतला 4-5 टी शर्ट घेतल्या. अजून परीनला बुक घेतली एक 700 रुपयावाली. आणि 80 जेलू काय स्मार्ट बाजार मध्ये मस्त ऑफर आहे. 80 घेतलं थोडासा सामान, जास्त नाही, 150-200 रुपयाचा घेतला. ऑफर आहे मस्त एकदम अर्धे प्राइस मध्ये. चालू घरा 2 ला आलेलो. पर्यंत लागा बिचारा. 3 वाजला. 3 कसं जास्त हो, 6 वाजलं. 2 ला आलेलो. 6 वाजलं. तरी जाऊ आता कधी तरी जाऊ. दहीहंडीच्या दिवशी जाऊ, सुट्टी आहे ना. जुड्याला जाऊ दहीहंडीच्या दिवशी. पुढे बघा तुम्ही. चला गणपतीचं आगमन चालू. गणपती बघा, गणपतीचं आगमन चालू आहे म्हणून जरा ट्रॅफिक लागले. नाही दिसत. ते काय दिसत ना गाडीमध्ये नाही त्यासाठी. बाबा पर्यंत कस नाही बघ. मग आगमन आहे ना आज याच्यावर नंदीवाई. पुढे बघा. त्याच्यामुळे ट्रॅफिक लागले जाम. ते जाम सारे फोडले नव्हते. त्याच्यात बघ ना घाण आहे. फटाकड्या. गणपती बाप्पा. मोरया. त्यामुळे इनॉर्पिड मधून आलो. परीला कपडा वगैरे आणला. बुक पण आणली. आणि बाजूला भजनाचा आवाज येतो हा, कारण की आता सप्त्यांचा उद्याला लास्टचा दिवस आहे. उद्याला गोकुलाष्टमी आहे. आणि एक सप्ताह संपला तरी पण आमच्या कानाचा भजनाचा आवाजाचा गुणगुण करतात, कारण की कंटिन्यू 7 दिवस असतात नॉनस्टॉप. तर कानाचा आवाज जरा हे असतं, काय बोलतात ते, चालूच असतं ना. मग घरा सप्ताह संपला ना तरी पण 1 दिवसाचा कानाचा आवाज गुणगुण करत असतं. आणि परिणाम कृष्णाची हे करते, ड्रॉइंग करते, कारण की त्यांनी स्केचिंग पहिलाच केलेली. उद्याला गोकुलाष्टमी आहे तर बोलते आज मी कम्प्लीट करत आहो. कम्प्लीट होल का नाही माहिती नाही. आता कलरिंग करते तो कृष्णाच्या पेंटिंगला. बघू चला दाखवतो तुम्हाला कशी करते. थोडीशी होल ना पर्यंत उद्याला कम्प्लीट का नाही. सावकाश कर, काही टाइम नाही उद्याला आपल्याला. कम्प्लीट होईल तर त्याच्या इंस्टाग्रामवर टाकेल मी. आणि व्हिडिओ आहे ते एंड करतो. गुड नाईट, बाय बाय.